मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका, एनसीआरटीच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान. सुनेत्रा पवारांनी उपराष्ट्रपतींकडे सोपवला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा. रिक्त जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक. राष्ट्रवादी कोणाला संधी देणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री फडणवीस रामनाथ कोविंद नाशिक दौऱ्यावर. काळाराम मंदिरात 21 फुटी धर्मस्तंभावर फडकला धर्मध्वज. येत्या 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या. सुप्रीम कोर्टाचा आदेश. हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. थलपती विजय उद्या 10 वाजता घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. राज्यपालांना भेटून केला सत्ता स्थापनेचा दावा. तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग. अण्णा द्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता. टीव्हीके सोबत सत्तेत जाण्यासाठी 30 आमदारांची पक्षांतराची तयारी. पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक अमित शाह 8 मे रोजी कोलकाता दौऱ्यावर. सुवेंदू अधिकारी विधिमंडळ गट नेता बनणार की भाजप धक्कातंत्र वापरणार याकडे सर्वांचं लक्ष. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांची निर्दोष मुक्तता. खेड न्यायालयाचा निर्णय. पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष. पुण्यात 9 वर्षीय मुलीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न. पर्वती भागात नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळली. आरोपी आजोबाला अटक. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पुण्याच्या नसरापूर अत्याचार घटनेतील नराधमाची लैंगिक सक्षमता तपासणी पॉझिटिव्ह. ससून रुग्णालयाकडून आरोपी भीमा कांबळेची तपासणी. न्यायवैद्यक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द. वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. गीताचा अपमान केल्यास किंवा गायनात अडथळा आणल्यास दंडाची शिक्षा. वंदे मातरम जनगणमनच्या आधी गायलं जाणार. जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ. सोनं तोळ्यामागे 2200 तर चांदी किलो मागे 5000 रुपयांनी महागली. नाफेडकडून ज्वारी खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. मंगळूर पीरमध्ये नोंदणी प्रक्रिया संथ असल्यानं शेतकऱ्यांची रखडपट्टी. आयपीएलचा अंतिम सामना 31 मे रोजी बंगळुरू ऐवजी अहमदाबादला होणार. बंगळुरूच्या संघटनांनी केलेल्या मागण्या बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वाबाहेर असल्यानं ठिकाण बदललं. पाच दिवसात रितेश देशमुखच्या राजा शिवाजीनं ओलांडला 53 कोटींचा टप्पा. मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 4थ्या क्रमांकावर.